आता नाशिकमधून एक मोठी बातमी येते। महायुतीमध्ये नाशिकमध्ये फूट पडली आहे। शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार आहेत, तर नाशिकमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय झाल्याचं समजतंय। नाशिकमध्ये महायुतीत उभी फूट पडलेली आहे। भाजप स्वतंत्रपणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे, तर शिवसेना आणि अजित पवार गट या दोन पक्षांची तिथं युती झालेली आहे। प्रांजल पुन्हा एकदा आपल्यासोबत आहे। प्रांजल, ही युती खरं तर अपेक्षित होती आणि त्या दिशेनं गेल्या 2 ते 3 दिवसांपासून हालचाली सुरू होत्या। अखेर ही घोषणा झाली आहे का? खरं विनोद सर, मुळात NDTV मराठीच्या बातमीवरच शिक्कामोर्तब झालं असंच म्हणावं लागणार आहे। शनिवारीच दुपारी 4 वाजता करता NDTV मराठीने ही बातमी दिलेली होती की शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकत्र येणार आहेत। त्यांच्या गुप्त बैठका देखील झालेल्या होत्या आणि यावरती शिक्कामोर्तब झाले असंच म्हणावं लागणार आहे। कारण सध्याची जी काय अपडेट येते त्यानुसार शिवसेने शिंदे गट आणि अजित पवार गट हे एकत्र निवडणूक लढवणार आहेत। त्यांची आता देखील एक बैठक सुरू आहे आणि थोड्याच वेळात याबाबत अधिकृत घोषणा देखील केली जाणार आहेत। मंत्री दादा भुसे शिवसेनेचे, यासोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी खासदार समीर भुजबळ, मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण कोसकर, सरोज आयरे यांच्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून जागा वाटपाबाबत खलबत ही सुरू होती। मात्र काही जागांवर म्हणजे जी सकाळपर्यंतची अपडेट होती त्यानुसार 8 जागांवरून हे सर्व चर्चा या रखडल्या होत्या। यासोबतच शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांची गिरीश महाजनांसोबत चर्चा ही सुरू होती। मात्र भाजपकडून हवा तसा प्रतिसाद जो आहे तो मिळत नव्हता आणि अखेर या दोघांचं ठरलेलं आहे। आणि नाशिकमध्ये आता भाजप यासोबतच समोर आपण बघितलं तर महाविकास आघाडी आणि आता शिंदे गट आणि अजित पवार गटाची युती अशी तिहेरी लढत खरं तर बघायला मिळणार आहेत। आता थोड्याच वेळात याबाबत खरं तर अधिकृत घोषणा जी आहे ती शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून केली जाणार आहेत। मात्र या घडीची मोठी बातमी म्हणावी लागणार आहे की भाजप आता स्वबळावर लढणार आहेत। अनेक दिवसांपासून भाजपकडून 100+ नारा हा देण्यात आला होता। आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांपासूनच भाजपमध्ये जोरदार इनकमिंग हे सुरू आहेत आणि स्थानिक पातळीवरून देखील वरिष्ठांकडे अहवाल हा पाठवण्यात आलेला होता। त्यानुसार आपण स्वबळावर खरं निवडणूक लढवावी। 2017ला आपण स्वबळावरती निवडणूक लढवली होती आणि आता देखील आपल्याला फायदा होईल, आपल्याकडे सक्षम उमेदवार आहेत असा अहवाल स्थानिक पातळीवरून गेला होता। मात्र वरिष्ठांकडून महायुती व्हावी अशी इच्छा होती असं देखील बोललं हे जात अगदी वरिष्ठांकडून महायुतीची इच्छा होती, मात्र तरी सुद्धा भाजपनं जो अहवाल दिला होता स्थानिक स्तरावरनं त्यामध्ये स्वबळाची भाषा केली होती। त्यामुळे त्याच दृष्टीनं पावलं पडताना दिसतात आणि आता काही वेळातच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता। धन्यवाद प्रांजल दिलेल्या अपडेट्सबद्दल।